नमस्कार मंडळी. उद्धव ठाकरे यांचं राजकारण सध्या वाफेवर आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामागचं कारण हे तसंच आहे मित्रांनो. मुस्लिम संघटनांनी आज मातोश्री बाहेर उद्धव ठाकरेंचा निषेध केलाय, त्यांना जाब विचारलाय. जाब याच्याकरता विचारला मित्रांनो की बीजेपी सरकारने संसदेमध्ये वक्फ बोर्ड संशोधन बिल आणलं होतं आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंचे खासदार उपस्थित नव्हते. ना त्यांनी विरोध केलाय ना त्यांनी समर्थन केले. त्यांनी वॉकआउट केले, ते संसदेमध्ये उपस्थितच नव्हते. त्यामुळं मुस्लिम संघटनांकडून मुस्लिम लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक लोक उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारत आहे की मुस्लिमांनी तुम्हाला भरभरून मतं दिले आणि तुम्ही त्यांचे आवाज उचलत नाहीत, याचं दुःख मुस्लिमांना झालेलं दिसते. मित्रांनो, उद्धव ठाकरे हा यांचा जो शिवसेना पक्ष हा हिंदूवादी पक्ष आहे. हा सेक्युलर पक्ष नाही. सध्या तो सेक्युलर वाद्याकडे वळत जरी असला तरी बीजेपी सोबत 25 वर्ष ते युतीमध्ये होते आणि ते एक हिंदूवादी पक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. ते सेक्युलर वाद्याकडे वळाले. संविधान धोक्यात आहे. बीजेपीने आम्हाला धोका दिलाय, आम्हाला गद्दारांनी धोका दिलाय, म्हणजे शिंदेंनी धोका दिलाय, एकनाथ शिंदेंनी, असं म्हणत ते महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेच्या वेळी त्यांनी प्रचार केला. त्यामुळे त्यांचा कोर वोटर जरी जवळ नव्हता, परंतु त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणारे तसेच संविधान धोक्यात आहे असं उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस दलित वोट, बौद्ध वोट आणि मुस्लिम वोट उद्धव ठाकरेंकडे वळाले. महाविकास आघाडी तयार झाली होती. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत उद्धव ठाकरे हे युतीमध्ये होते. त्या कारणास्तव देखील उद्धव ठाकरेंकडे दलित आणि मुस्लिम वोट मोठ्या प्रमाणात वळाले. त्यामुळेच त्यांना हे खासदार कमावता आले. हे खासदार त्यांचे झाले. परंतु मित्रांनो, आता हा हिंदूवादी पक्ष आहे आणि त्यांनी वक्फ बोर्ड संशोधन बिलाच्या विषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे मुस्लिम लोक नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी भाषणामध्ये सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी अनेकांचे आभार मानले, अनेक समाजाचे आभार मानले, मुस्लिमांचे आभार मानले, जैनचे आभार, जैन धर्मातल्या लोकांचे आभार मानले, अनेक पत्रकारांचे आभार मानले, हिंदू धर्मातल्या अनेक लोकांचे आभार मानले, परंतु त्यांनी बौद्ध समाजाचे आभार मानले नाही. हा देखील मुद्दा काही बौद्ध संघटनांनी, वंचित बहुजन आघाडीने आणि अनेक आंबेडकरवादी संघटनांनी हा एक प्रश्न उपस्थित केला. ते देखील उद्धव ठाकरेंच्या पक्षावर त्याचा देखील परिणाम होणार हे निश्चित आहे. मित्रांनो, मी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचा पक्ष वाफेवर आहे याच्या मागचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंचा जो कोर वोटर होता तो पूर्णपणे हललेला आहे. जे खासदार सध्या घडीला निवडून आले ते मुस्लिम आणि दलित वोटिंगच्या जोरावर निवडून आलेत असं चित्र आहे. ज्यावेळेस त्यांचे असे स्टँड निघतायत त्यावेळेस हा मतदार त्यांच्या सोबत राहील का येणाऱ्या निवडणुकीत, हाच प्रश्न आहे. कारण उद्धव ठाकरेंसोबत जो कोर वोटर होता हिंदूवादी तो पूर्णपणे एकनाथ शिंदे आणि बीजेपी सोबतच आहे असं चित्र दिसतंय. जो सहानुभूतीवाला थोडा बहुत वोटर आहे तो उद्धव ठाकरेंसोबत राहील आणि दलित मुस्लिम वोट जर उद्धव ठाकरेंबरोबर राहिले तरच उद्धव ठाकरेंचं राजकारण तग धरू शकतं असं चित्र सध्या दिसतंय. परंतु त्यांचे स्टँड पाहता, त्यांच्या भूमिका पाहता हे दोन्ही समाज कितपर्यंत उद्धव ठाकरे बरोबर राहतात हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचं राजकारण पुढे चालू राहील का आणि हे राजकारण तग धरू शकेल का, याबद्दल आपलं मत व्यक्त करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.